मंडळी, मी आहे पायल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण तो खूप आठवणींनी भरलेला आहे। खूप वर्षांनी पुन्हा एकदा मी लग्नाचा अल्बम बघायला काढलेला आहे आणि जेव्हा पण हा अल्बम बघते ना, तो दिवस अगदी डोळ्यासमोर उभा राहतो। त्या दिवसाची धावपळ, आनंद, थोडीशी घाई सगळं आठवते आणि खरंच आयुष्यातले सुंदर क्षण या अल्बममध्ये जपलेले आहेत। आयुष्यातले काही क्षण असे असतात ना, ते कधीच जुने होत नाही। चला मग या अल्बम मध्ये असलेल्या खास आठवणी माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा आणि बघूया की आज कोणता फोटो मला जास्त इमोशनल करणार आहे। त्यामुळे आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी तर तुम्ही इथे पाहू शकतात की अल्बम ठेवण्यासाठी छान अशी बॅग दिलेली आहे आणि त्या बॅगच्या फ्रंटला आमचा दोघांचा फोटो आहे, नाव सुद्धा आहे, लग्नाची डेट सुद्धा आहे, इथे तुम्ही पाहू शकतात। आणि खूप छान वाटते ही बॅग आणि अशी बॅग असल्यामुळे अल्बम पण छान राहतं। तर वेळ वाया न घालवता आठवणीने भरलेला हा अल्बम बाहेर काढूया। या अल्बमला अजून एक पॉलिथिन मध्ये ठेवलेला आहे म्हणजे अल्बम छान राहतं। तर चला या पॉलिथिन मधून सुद्धा अल्बम काढून घेऊया। आणि तुम्ही इथे पाहू शकता की अल्बमच्या फ्रंट आणि बॅक साइडला फोटो लावलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। फायनली हा अल्बम ओपन करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, कारण प्रत्येक फोटो सोबत काही ना काहीतरी खास आठवण आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि इथे मी हा अल्बम आता ओपन करते आणि तुम्ही इथे पाहू शकतात की फर्स्ट फोटो आहे हा आमचा, तो रिसेप्शनचा आहे, ते तुम्ही पाहू शकतात। जवळून दाखवते, हा आमचा रिसेप्शनचा फोटो आहे। हा आहे लग्नाचा फोटो, इथे तुम्ही पाहू शकतात की लग्नाच्या दिवशी मी किती सुंदर दिसत होती, नवीन नवरी मस्त दिसत होती। आणि इथे लग्नाबद्दल छान कॅप्शन सुद्धा लिहिलेलं आहे, लग्न म्हणजे पहाट एका स्वप्नाळू पर्वाची, एकमेकांचे होऊन एकमेकांसाठी जगण्याची। खूप सुंदर असं लग्नाबद्दल कॅप्शन लिहिलेलं आहे। हळदीच्या दिवशी सकाळचे आहेत, सकाळी काही रीती असतात हळदीच्या दिवशी, त्याचे हे सर्व फोटो आहेत। आणि इथे तुम्ही पाहू शकतात नवरदेव मस्त हात जोडून बसलेले आहेत आणि इथे हे काका काकू आहेत, त्यांच्या हातून ही रीती होणार होत्या, ते तुम्ही पाहू शकतात। इथे मम्मी आहे म्हणजे माझी सासू आहे आणि इथे पूर्ण फॅमिली आहेत, ते तुम्ही पाहू शकतात। इथे माझी आत्या सुद्धा आहे, आत्या पण काही पूजा करत आहे इकडे। आणि हा अल्बम आहे तो सासरकडचा आहे, म्हणून तुम्हाला ह्यामध्ये माझे हळदीचे फोटो नाही दिसतील। मी जेव्हा माहेरी जाईल तेव्हा मी तुम्हाला माझा सुद्धा माहेरचा लग्नाचा अल्बम नक्कीच दाखवेल। त्यानंतर आहे हळद लावताना हे फोटो आहेत, ही अंकी म्हणजे माझी काक सासू आहे, हळद लावताना खूप छान फोटो आलेला आहे, ते तुम्ही पाहू शकतात। आणि इथे सुद्धा छान कॅप्शन टाकले आहे, हळद लागली अंगाला, स्वप्न लागले प्रत्यक्षात उतरायला। इथे मम्मी डॅडी आहेत, जे आपल्या मुलाला हळद लावताना हा फोटो आहे, खूप छान फोटो आलेला आहे हा। आणि इथे पाहू शकतात, इथे आहे आत्या आतोजी आहेत, ही आहे राही म्हणजे काकांची मुलगी।
हे आहेत बाबा आणि अम्मा म्हणजे सासऱ्यांचे वडील आणि आई. आता बाबा नाही आहेत, पण बाबांची आठवण नेहमीच येत असते आणि बाबांची खास आठवण नेहमीच या अल्बममध्ये राहणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात हे मामा मामी आहेत आणि हे आत्याचे दोन्ही मुलं आहेत, दिव्यांशू आणि निधी. आणि इथे मम्मी डॅडींचा फोटो आहे. हा हळदीच्या दिवशी सकाळचा फोटो आहे. आणि इथे मामी आणि मामांची मुलं आहेत आणि हे सर्व लेडीज आहेत. हे जेव्हा माझ्या घरी हळद घेऊन येणार होते तेव्हाचा हा फोटो आहे. आणि ह्या सर्वांनी सकाळी नवारी घालण्याचा प्लॅन केलेला आणि सगळेजण छान दिसतात नवारीमध्ये. आणि हळदीच्या दिवशी काही रीती केल्या जातात त्याचे हे फोटो आहेत. आणि हे बाबा आहेत म्हणजे माझ्या सासूचे वडील. हे सुद्धा काही रीती करतात तेव्हाचे फोटो आहेत. हळदीच्या दिवशी सकाळी खूप रीती केल्या जातात. आणि ही आहे आमची अंकी म्हणजे माझी काक सासू. खूप छान दिसत होती आणि हा लूक मला वाटते हळदीच्या संध्याकाळचा आहे. आणि इथे नवरदेव आहे, मस्त हळद लावून फोटो काढलेला आहे. आणि इथे आमच्याकडे काहीतरी विहिरीकडे जाऊन रीत केली जाते तेव्हाचा हा फोटो आहे. आणि हे आहेत संध्याकाळी पण रीती करायचे असतात तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि इथे दादाची मानाची करवली आहे. आणि इथे आमची आत्या छान लेहंगा घातलेला होता. ते मामी आहेत, मोठी मामी आहे, परत छोटी मामी आहे. आणि इथे आजी आहे म्हणजे आमच्या अम्माची बहीण जी आता नाही आहेत ते सुद्धा. आणि इथे हे संध्याकाळचा लूक आहे ते पाहू शकतात. आणि मम्मीने संध्याकाळी छान अशी साडी नेसलेली. हे आहेत लहान मामा मामी. आणि हे संध्याकाळी मांसाळा काढला जातो तेव्हाचा हा फोटो आहे. आणि हा फोटो आहे तो लग्नाच्या दिवशीचा फोटो आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि हे सर्व फोटो आहेत ते हळदीच्या रात्रीचे सर्व फोटो आहेत. आणि इथे सुद्धा आमचे बाबा आहेत. इथे आहेत मम्मीच्या मैत्रिणी, ते सुद्धा आम्हाला काहीतरी गिफ्ट देताना फोटो आहेत. इथे मम्मीच्या ह्या मैत्रिणी आहेत आणि मम्मीचा स्टाफ सुद्धा आलेला होता लग्नाला. हे सर्व त्यांचे फोटो आहेत. मामांची मुलगी, आणि इथे संगीतमध्ये डान्स घेतलेला त्याचे हे फोटो आहेत. आणि हे फोटो आहेत हळदीच्या दिवशी रात्री डान्स करताना हे सर्व फोटो काढलेले आहेत. आणि हे लग्नाच्या दिवशीचे फोटो आहेत. इथे मम्मीचा हा फोटो छान आलेला आहे. इथे हा लुक मम्मीचा लग्नाच्या दिवशीचा आहे. आणि इथे करवली आहे, निधी म्हणजे आत्याची मुलगी आहे ही. आणि हे सुद्धा लग्नाच्या दिवशी सकाळी रीत केल्या जातात तेव्हाचा हा फोटो आहे.
इथे अंकल, आतोजी आणि हे मामा आहेत. हे मला घेण्यासाठी माझ्या घरी येणार होते तेव्हाचा हा फोटो आहे. आणि इथे नवरीसाठी छान अशी गाडी सजवलेली आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि हा लुक आहे माझा रिसेप्शनचा आहे. इथे तुम्ही पाहू शकतात की मी रिसेप्शनला कशी दिसत होती. आणि इथे सुद्धा छान असं कॅप्शन टाकलंय, तुझं माझं भेटणं विधी लिखित होतं, नक्कीच तुझं माझं 7 जन्माचं नातं होतं. आणि हे आहेत लग्न लावताना हे फोटो आहेत. लग्नाच्या वेळेला सुद्धा मामा आहेत ते भाच्याला काकण बांधतात तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि इथे मस्त असे हे प्री वेडिंगचे फोटो लावलेले होते, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि तुम्ही प्री वेडिंग पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. आणि इथे माझी एंट्री झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत होती लग्नाच्या दिवशी. आणि इथे मंडपात घेण्याआधी ना आरती केली जाते नवरी मुलीची, तेव्हाचा हा फोटो आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि इथे पाहू शकतात की लग्नाच्या विधी चालू असताना हा फोटो काढलेला आहे. आणि इथे सुद्धा खूप सुंदर असं कॅप्शन लिहिलेलं आहे, शुभमंगल, पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवाची, तसाच हा विवाह मूर्त क्षणाचा पण नाते आयुष्यचे. आणि इथे लग्नाच्या रीती चालू होतात तेव्हाचे हे सर्व फोटो आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता की किती गर्दी होती लग्नामध्ये. आणि हे फोटो लग्न झाल्यानंतरचे आहेत. आणि हे माझे दादा बहिणी आहेत आणि बहिणी पण आता नाही आहेत. त्यानंतर हे आमचे रिसेप्शनचे फोटो आहेत. आणि हे लग्नाच्या विधी चालू होते तेव्हाचा हा फोटो आहे. आणि इथे हे कन्यादान चालू आहे त्याचे हे फोटो आहेत. आणि इथे माझं कन्यादान माझ्या दादा आणि वहिनीने केलं होतं, कारण मला वडील नाही आहेत म्हणून मग दादा आणि वहिनीने माझं कन्यादान केलेलं. आणि हे फोटो मंगळसूत्र आणि 7 फेरे घेताना तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि इथे भाऊ आहे, भावाची सुद्धा काही रीती असतात तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि इथे लग्न झाल्यानंतर रिसेप्शनसाठी इथे मम्मी मला लेहंगा देत होती तेव्हाचा हे फोटो आहे. आणि हे मम्मीचा पूर्ण स्टाफ आलेला होता त्यांचे फोटो आहेत. आणि इथे माझा हा रिसेप्शनचा लुक आहे. आणि इथे रिसेप्शनला एंट्री करताना माझा हा फोटो आहे. आणि इथे माझी फॅमिली आहे, इथे मम्मी आहे आणि भाऊ आहे, मी आहे आणि माझा नवरा आहे. इथे आमचा हा फॅमिली फोटो आहे. आणि इथे हे आमचे बिल्डिंगचे आहेत. आणि इथे माझा फॅमिली फोटो आहे. आणि इथे फॅमिलीचा फोटो आहे.
इथे अंकलची पूर्ण फॅमिली आहे. इथे दीर ननन हे सर्व आहेत. इथे अम्मा बाबांची फॅमिली आहे आणि हे पूर्ण माझं सासरची फॅमिली आहे. आणि या सर्व अल्बममध्ये पाहिल्यानंतर ना मला एक खास क्षण खूप आठवलं, म्हणजे कन्यादान. आणि कन्यादान माझं दादा आणि वहिनीने केलं होतं आणि आता वहिनी तर नाही आणि वहिनीचा फोटो आता वहिनी तर नाही आहेत, पण वहिनीच्या जे काही आठवणी आहेत ते नेहमी आमच्या सोबत राहणार आहे. कारण वहिनी आणि माझं नातं हे वेगळंच होतं. ती आणि मी एक एक तास इतक्या गप्पा मारायच्या फोनवरती. वहिनी नाही आहेत, पण वहिनीच्या ज्या काही आठवणी आहेत ते नेहमी सोबत राहणार आहे. कारण वहिनी ती माझ्यासाठी वहिनी सुद्धा होती आणि कन्यादान केलेलं म्हणून ती माझ्या आईच्या जागी सुद्धा होती आणि छान अशी मैत्रीण सुद्धा होती. अल्बममध्ये वहिनीचा फोटो बघून खरंच खूप आठवण आली वहिनीची. आणि वहिनीच्या ज्या काही खास आठवणी आहेत त्या नेहमी आमच्या सोबतच राहणार आहे. तशी तर वहिनीची वेळोवेळी आठवण येतच असते, कारण तिने खूप जीव माया लावली होती आणि वहिनी आमच्या कायम लक्षात आणि आठवणीत नेहमीच राहणार. कारण तिची क्षणोक्षणी आम्हाला तिची आठवण येत असते आणि अजून मी वहिनीबद्दल काही बोलायला गेली तर रडायला येईल मला. तर असा होता हा लग्नाचा अल्बम आणि त्यासोबत काही खास आठवणी आणि अशा काही आठवणी आहेत जे आयुष्यभर लक्षात राहतील. आणि तुम्हाला सुद्धा लग्नाचा अल्बम आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.